अमोल मोहिते तुम्हाला शिवेंद्रराजेंनी उमेदवारी देताना नेमकं काय सांगितलं? उमेदवारी जाहीर केली, ती डायरेक्ट तुम्हाला वर्तमानपत्रातनं समजली का तुम्हाला शिवेंद्रराजेंचा फोन आला, काय आला? की अमोल मोहिते 3 टर्म नगरसेवक आहेत, पण अजून पत्र्याच्या साध्या घरात राहतात, साधे वावरतात. तर खरंच अमोल मोहिते साधे आहेत का? की सरळ मार्गाने चालायचं, वेडं वाकडं पाऊल टाकायचं नाही. त्यामुळे माझी एक शिस्तबद्ध कार्यक्रम असतो. त्यातनं मी बाजूला होत नाही. मी किती जवळचं असू दे, लांबचं असू दे, मी त्या गोष्टीत कॉम्प्रोमाइज करत नाही. शिक्षण माझं 10वी मी इंग्लिश मिडियममधनं केले. SME स्कूलमध्ये मी होतो. तिथून नंतर SYपर्यंत मी DG कॉलेजला होतो. 3 बहिणी होत्या, त्यांची लग्न बिग्न ह्या सगळ्या ह्याच्यातनं मी कंपनीत कामाला गेलो. 1-2-3 दिवस MIDCत पण काम केलं आहे. पण आपला उद्देशच काय आहे की सामान्य माणसाला त्या गोष्टीचा फायदा नगरपालिकेचा व्हायला पाहिजे आणि तो विकास त्यांचा विकास होण्यासाठी आपण तिथं आज नगराध्यक्ष म्हणून जाणार आहे. त्यामुळे हेवे दावे हे चालूच राहणार, कुरघोड्या ह्या चालूच राहणार. कुरघोड्या झाल्या नाही तर नगरपालिका कसली ते तुम्हाला माहिती आहे. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपाणी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपल्या जबरदस्त आणि अभूतपूर्व प्रतिसादामुळे आरसपाणी पॉडकास्टचे सबस्क्रायबर मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि मेंबरशिपला मी केलेल्या आव्हानालासुद्धा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अनेक महत्त्वाची माणसं आरसपाणी पॉडकास्टची मेंबरशिप घेत आहेत. मेंबरशिप घेतल्यामुळे आरसपाणी पॉडकास्टमध्ये एक नवीन प्रयोगसुद्धा आपल्याला भविष्यात करता येतील आणि त्या प्रयोगातून आपल्याला आरसपाणी चॅनल पुढं अतिशय वेगानं पुढं नेता येईल. तर आपण ज्यांना शक्य आहे त्याने आरसपाणी पॉडकास्टची मेंबरशिपसुद्धा घ्यावी, ज्याचा फायदा भविष्यात तुम्हाला मोठ्या प्रमाणात होईल आणि मेंबर्सला काय काय मिळणार आहे हे सुद्धा आम्ही भविष्यात निश्चितपणे सांगू. आपण गेली 7-8 महिने आरसपाणी पॉडकास्ट चॅनल चालवतो आहे आणि ज्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळतो आहे. राजकीय पॉडकास्ट आपण फार कमी केलेले आहेत, पण नगरपालिकेची निवडणूक सुरू झाल्यानंतर आपण राजघराण्याचं राजकारण आणि त्यानंतरच्या काळात नगरपालिकेमध्ये काय घडेल ते मतदानापूर्वी आणि मतदानानंतर साधारण आपले अंदाज आपण जाहीर केलेले आहेत आणि ह्या दोन्ही आपल्या विश्लेषणात्मक चर्चेला प्रचंड प्रतिसाद आपण दिलेला आहे. जवळपास 50,000 लोकांनी आणि जवळपास 5,000 तास हे दोन्ही विश्लेषणाचे व्हिडिओ बघितलेले आहेत आणि त्यामुळे थोडं नगरपालिकेच्या विषयावर आपण जास्त बोलावं, जास्त काम करावं अशी मनामध्ये इच्छा निर्माण झाली. 48 तास राहिलेले आहेत. 48 तास बी म्हणता येणार नाहीत, तसे 24 तास राहिलेले आहेत की आता साताराच्या नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार, सातारा नगरपालिकेमध्ये कोण निवडून येणार, ह्याचे निकाल लागायला तसे माझ्या दृष्टीनं आता 24 तास बाकी आहेत आणि ह्या 24 तासामध्ये आपल्याला समजणार आहे की साताराचा नगराध्यक्ष कोण होणार. पण गेली 25 वर्ष मी सातारा नगरपालिकेमध्ये काम करतो आहे पत्रकार म्हणून, किंवा सातारा शहराच्या राजकारणावर एक माझा ठसा आहे आणि बऱ्याचशा बारीक-सारीक गोष्टींचा अनुभव मला आहे. शहरामध्ये काय घडेल, काय चित्र असेल ह्याचा अंदाज मी दोन्ही वेळा वर्तवलेला आहे. तसंच मला असं वाटते की सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार अमोल मोहिते यांचा विजय जवळपास निश्चित आहे आणि ते किती मताने निवडून येणार ह्याचीच उत्सुकता आहे. पण अमोल मोहितेंविषयी सातारकरांना, जिल्हावासियांना किंवा महाराष्ट्राला फारशी माहिती नाही आणि अमोल मोहिते नेमके कोण आहेत म्हणजे शहरातल्या लोकांना माहिती आहे की नगरसेवक आहेत, त्यांनी काही कामंही केलेली आहेत, पण ह्याच्या पलीकडचे अमोल मोहिते कसे आहेत, काय आहेत, त्यांचं शिक्षण काय झालं, त्यांचं राजकारणाची सुरुवात कशी झाली, राजकारणाचा छंद त्यांना कुठं लागला, ह्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायची आहेत. त्यामुळे सातारचा भावी नगराध्यक्ष हा नेमका कोण होता आणि आता पुढं काय काम करणार आहे ह्याच्याविषयीची जी सातारकरांमध्ये उत्सुकता आहे तशीच ती सातारा जिल्हावासियांनाही आणि महाराष्ट्रालासुद्धा आहे. महाराष्ट्राला असण्याचं कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं साताऱ्यामध्ये राजकारणात सक्रिय आहे. साताऱ्याचे लोकप्रतिनिधी म्हणून श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे अमोल मोहितेंचे नेते आहेत आणि अमोल मोहितेंना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यामध्ये शिवेंद्रराजेंचा मोठा वाटा राहिलेला आहे. दुसरे जे महत्त्वाचे नेते आहेत ते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले शिवेंद्रराजेंचे मोठे बंधू आहेत आणि त्यांनीसुद्धा अमोल मोहितेंच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला. म्हणजे 2 राजांनी मिळून थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचा पहिला मान अमोल मोहितेंना मिळालेला आहे. म्हणजे यापूर्वी
जवळपास 3 जणांना थेट नगराध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी लाभलेली आहे. त्यामध्ये थेट उदयनराजेंचे वडील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज हे पहिल्यांदा जनतेतून नगराध्यक्ष झालेले होते आणि 2 वेळा उदयनराजेंनी त्यांच्या आघाडीचे सातारा विकास आघाडीच्या सौ रंजना रावत आणि सौ माधवी कदम ह्या महिलांना संधी दिलेली होती आणि उदयनराजेंचे हे दोन्ही उमेदवार मोठ्या मताने निवडून आलेले होते. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज म्हणजे दादा महाराज म्हणून ज्यांना सातारा ओळखतो, हे उदयनराजेंचे वडील पुरुष म्हणून एकमेव नगराध्यक्ष जनतेतून निवडून आलेले आहेत आणि आता ही संधी अमोल मोहितेंना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमोल मोहितेंविषयी उत्सुकता असणं किंवा अमोल मोहितेंची शिवेंद्रराजेंनी का निवड केली असावी ह्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा अजून मिळायचं आहे की नेमकं अमोल मोहितेंनाच शिवेंद्रराजेंनी का निवडलं. कारण त्यांच्या गटाकडे सुद्धा अशोक मोने, जयवंत भोसले, जयेंद्र चव्हाण आणि अविनाश कदम जे सातारा विधानसभेचे भाजपचे प्रमुख म्हणून सुद्धा ज्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे, अशी 4 माणसं शर्यतीत असताना अमोल मोहिते सोडून अमोल मोहितेंची निवड का केली असावी ह्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा लोकांना जाणून घेण्यामध्ये रस आहे. ते प्रश्नसुद्धा आपण अमोल मोहितेंना निश्चित विचारू. आणि अमोल मोहितेंची उमेदवारी देताना जे 2-3 मुद्दे समोर आलेले आहेत त्यामध्ये एक त्यांची स्वच्छ प्रतिमा, सातारा शहरामध्ये असलेला त्यांचा गट आणि पूर्वी त्यांनी धर्मवीर संभाजीराजे जिमखाना किंवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातारा शहरामध्ये केलेलं काम, शिवराज्याभिषेक समितीमध्ये केलेलं काम, अशी थोडीशी हिंदुत्ववादी प्रतिमासुद्धा त्यांच्या कामाला आलेली आहे. पण त्यांच्यावर एक आरोपसुद्धा आहे की ते भाषण करत नाहीत, बोलत नाहीत, कमी बोलतात आणि त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये ते कमी बोलतील पण जास्त काम करून दाखवतील असा प्रचार त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. आणि मग शिवेंद्रराजेंना सुद्धा असं वाटलं का की बाबा कमी बोलणारा माणूस जास्त काम करून दाखवेल, म्हणजे कुठल्या निकषावर, आता त्यांनासुद्धा माहिती आहे का नाही आपल्याला माहिती नाही, आपण त्यांना प्रश्न विचारू की बाबा अमोल मोहिते तुम्हाला शिवेंद्रराजेंनी उमेदवारी देताना नेमकं काय सांगितलं, उमेदवारी जाहीर केली ती डायरेक्ट तुम्हाला वर्तमानपत्रातनं समजली का तुम्हाला शिवेंद्रराजेंचा फोन आला, काय आला. लोकांना उत्सुकता असते या प्रश्नांची की बाबा हे नेमकं अमोल मोहितेंना कसं समजलं असेल. आणि शहरामध्ये गेली 2-3 वर्ष अशी चर्चा होती की अमोल मोहितेंच्या नगराध्यक्षपदाची तयारी सुरू आहे. तर आधीच शिवेंद्रराजेंनी त्यांना सांगितलं होतं का की बाबा खुल्या प्रवर्गाची जर नगराध्यक्षपदाला संधी आली तर मी तुला संधी देईन किंवा तू तयारीत राहा, असं काय घडलं आहे का? अमोल मोहितेंच्या निवडी पाठीमागं काय राजकारण शिजलं आहे का किंवा नेत्यांचा अमोल मोहितेंना उमेदवारी देण्यासाठी आधीच सगळी तयारी होती का अंतिम क्षणी ही निवड झाली? अशा अनेक प्रश्न जसे तुमच्या मनात आहेत तसे माझ्याही मनात आहेत. आणि मग तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं, माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात. आणखी एक मुद्दा शिवेंद्रराजेंनी त्यांच्या भाषणात वापरला होता की अमोल मोहिते 3 टर्म नगरसेवक आहेत पण अजून पत्र्याच्या साध्या घरात राहतात, साधे वावरतात. तर खरंच अमोल मोहिते साधे आहेत का तसं दाखवतात? अशा गोष्टींची सुद्धा आपण आज उकल त्यांच्या तोंडातून करणार आहोत. नमस्कार अमोल मोहिते साहेब, तुमचं मनापासून स्वागत. आरसपाणी चॅनलमध्ये तुम्ही वेळात वेळ काढून आला. 24 तास तसे राहिलेले आहेत नगराध्यक्षपदाचा निकाल लागण्यासाठी. जसं आम्हाला असं वाटतं आरसपाणी चॅनलच्या प्रेक्षकांना किंवा मला जी काही सल्ला देतात त्या लोकांना की अमोल मोहितेच निवडून येतील असं आम्हालाही वाटतंय, तसं तुम्हाला स्वतःला वाटतंय का की तुम्ही निवडून याल? पहिलं तर तुमचं मी आभार मानले की मला आरसपाणीमध्ये बोलवून आपण जी संधी दिली. एकंदरीत माझे राजकीय जर पूर्ण इतिहास जर तुम्ही पाहिला तर माझा असा वैरी किंवा जे द्वेष किंवा दुश्मन म्हणतो असे फार माझे कमी आहेत. आणि माझं संघटन किंवा माझा मित्रपरिवार हा शहरात म्हणजे मी 90 का 92ला 10वी पास झाल्यानंतर थोडंसं सामाजिक कार्यात म्हणजे मंडळात आमच्या पेटेत असल्यामुळे मंडळातनं इन्व्हॉल्वमेंट, त्यामुळे मित्रपरिवार माझा मोठा आहे आणि मला खात्री आहे म्हणजे की मी निवडून येईल याची. आता तुम्ही म्हणाला की मला शत्रू नाही, पण लोक असं म्हणतात की अमोल मोहिते दबंग आहे म्हणून एकदम, म्हणजे तुमची प्रतिमा अशी दबंग आहे, म्हणजे बोलण्यातनं, वागण्यातनं किंवा घराण्यातनं सुद्धा दबंग आहे. आणि तुम्ही तर म्हणताय शत्रू नाही, तर ते दबंग प्रतिमेचं रहस्य काय आणि दबंग प्रतिमा असून शत्रू का नाहीत? दबंग प्रतिमा आता तुम्ही कसं त्याचा वापर करताय त्या शब्दाचा. मी जर माझा एकंदरीत स्वभाव जर तुम्ही पाहिला असाल की तुम्ही बघताय मला एक 25 वर्ष 30 वर्ष बघताय, तर माझा स्वभाव स्ट्रेट वे आहे. म्हणजे मी कुठल्याही कुरघोड्या करत नाही किंवा माझी एक चाकोरी ठरलेली आहे की सरळ मार्गाने चालायचं.
वेडं वाकडं पाऊल टाकायचं नाही. त्यामुळे माझी एक शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, त्यातनं मी बाजूला होत नाही. मी किती जवळचा असू दे, लांबचा असू दे, मी त्या गोष्टीत कॉम्प्रोमाइज करत नाही. त्यामुळे लोकांना तसं वाटत असेल की त्यांच्याप्रमाणे ट्विस्ट व्हावं किंवा न व्हावं, हे न होत असल्यामुळे त्यांना वाटतं की बाबा हा माणूस सरळ मार्गे किंवा ह्याच्या चाकोरीतनं चालणार, त्यामुळे ती प्रतिमा तशी निर्माण झालेली आहे असं मला वाटते. तुम्हाला तुम्ही नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत होता, पण तुमच्या जोडीला 4 दिग्गज माणसं, म्हणजे पुरुष जर बघितलं आपण तर नगरविकास आघाडीमध्ये पुरुष हे एकदम सशक्त पर्याय सगळे नगरविकास आघाडीकडे होते. तर तुम्हाला असं कधी आधी शिवेंद्रराजेंनी सांगितलं होतं का की तू नगराध्यक्षपदाची तयारी कर 2-3 वर्षापूर्वी वगैरे, जी सातारा शहरात चर्चा आहे की तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तुमचं आधीच फायनल होतं, असं काय तुमच्या पार्टीचं काम असं चालतं का की आधी सांगितलं जातं का की तुला हे देतो तुला ते देतो? नाही, असं कधी कुठं घडत नाही. मला नाही वाटत असं कुठल्या ह्याच्यात घडतं की, कारण राजकारण हे इलेक्शन हे ज्या त्या वेळेसच्या सिच्युएशनवर आणि ज्या त्या ह्याच्या गोष्टी त्या त्या वेळेप्रमाणे ठरल्या जातात. तेव्हा असा कुठलाही शब्द पहिल्यांदा काही दिला नव्हता. ह्याची तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो की ज्यावेळेस पहिलं 22ला करोनानंतर पहिली टर्म संपली आणि इलेक्शन लागायची वेळ आली, त्यावेळेस आमच्या वॉर्डचं आरक्षण हे OBC झालं, OBC पुरुष आणि ओपन महिला. तर माझं त्यावेळेस असं झालं की आता मी ओपन महिलामध्ये आमची काय मिसेस किंवा हे कोण इच्छुक नव्हतं. तेव्हा मी जवळजवळ त्या विषयातनं मी राजकारण हा विषय सोडून पुन्हा एकदा आपलं समाजकारणातच राहावं ह्या दृष्टिकोनातनं मी म्हणजे त्यावेळेस डिक्लेअर केलं होतं. आमचे दुसरे उमेदवार आमच्या ग्रुपमधले होते, त्यांची आम्ही उमेदवारी पण डिक्लेअर केली होती आणि त्याप्रमाणे काम पण चालू झालं होतं. पण त्यात आता एक मोठा ट्विस्ट तुम्हाला माहिती आहे, आता आपण हे करतोय की विनोद कुलकर्णी म्हणजे तुम्ही स्वतः यांनी मला त्यावेळेस जनता बँकेचं इलेक्शन त्यावेळेस आलं होतं आणि मी त्यातनं पण माघार म्हणजे पूर्ण राजकारणातनं संन्यास घेऊन फक्त समाजकार्य एवढंच करायचं. तर तुम्हीच त्यावेळेस सल्ला दिला होता की हे बँकेचं इलेक्शन लढवा, कारण 2 आधी टर्म आमच्या झाल्या होत्या. त्यामुळं तुम्ही स्वतः सांगितलं त्यावेळेस की ये बाबा इलेक्शन लढवू आणि कार्य आपलं चालू. तुम्ही विषय काढला म्हणून मी सांगतो की म्हणजे आता हे खरं माझ्या खुलाशाची मुलाखत नाही, पण मी हा खुलासा का करतोय की सातारा शहराच्या राजकारणामध्ये मी मध्यवर्ती भूमिकेत राहिलेलो आहे. जनता बँक असेल, नगरपालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल. तर माझ्यावर एक आरोप असा होत होता की मी लोकांचा वापर करतो आणि मला असं वाटत होतं की अमोल मोहिते चेअरमन झाले नाहीत बँकेचे आणि अमोल मोहित्यांना जनता बँकेच्या राजकारणाचा प्रचंड मनस्ताप झालेला होता. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की अमोल मोहितेंनी त्यांच्या जे काही सहकारी मित्र आहेत, लहानपणाचे मित्र आहेत, त्यांच्या विरोधाच्या बँकेनं कारवाया केल्या आणि अनेक कटू गोष्टी अमोल मोहितेंच्या वाट्याला जनता बँकेतून आलेल्या होत्या आणि त्यावेळेस अमोल मोहितेंनी अशी भूमिका घेतली की जनता बँकेची निवडणूक लढवायची नाही. तर आम्ही मित्र आहोत दोघंसुद्धा आणि तरीसुद्धा मी आज त्यांच्याशी प्रश्न उत्तरं करतोय. त्याचं कारण असं आहे की मी त्यांना त्यावेळेस सांगितलं की लोक असं मला म्हणतील की अमोल मोहितेचा वापर केला आणि त्याला चेअरमन तरी केला का, असं मी त्यांना सांगितलं. अमोल मोहितेने त्यातनं डाव टाकून सुटायचा प्रयत्न केला की मी आधीच 2 वर्षापूर्वी सगळ्या मित्रांची बैठक घेतली आणि मला काही जनता बँक लढवायची नाही, मी जाहीर केले, आता मी त्यातनं माघार घेऊ शकत नाही. म्हणजे मगाशी जे अमोल मोहितेंनी सांगितलं की मी एकदा भूमिका घेतली की मी तडजोड करत नाही, मी अमुक नाही, पण आता अमोल मोहिते स्ट्रेटवे, मी स्ट्रेटवे, फक्त डावपेच्यात मी त्यांच्यापेक्षा माहीर आहे. त्यामुळे मी त्यांचा डाव उलटवला आणि त्यांच्या सगळ्या मित्रांना घेऊन त्यांना समजून सांगितलं की अमोल मोहितेंना जर काम करायचं असेल समाजात तर नगरपालिका ही एकच क्षेत्र नाही, जनता बँक हे सुद्धा एक क्षेत्र आहे. आपण त्याच्यावर नंतर त्यांच्याशी प्रश्न उत्तरं करू. पण जनता बँक हे एक क्षेत्र आहे की जिथं तुम्ही 10 वर्ष काम केलेलं आहे आणि ही बँक तोट्यातनं बाहेर काढण्यामध्ये तुमचंही योगदान आहे. तर तुम्ही एकदा ही निवडणूक लढवा, चेअरमन व्हा आणि तुम्ही बाहेर पडा. पण लोकांनी त्याचा असा अर्थ काढला की विनोद कुलकर्णीने काहीतरी तुम्हाला प्लॅन केला की तुम्हाला चेअरमन करायचं, तुम्हाला नगराध्यक्ष करायचं, आरक्षण नसतानाच, म्हणजे आरक्षण पडायच्या आधीच विनोद कुलकर्णीने काहीतरी तुमच्याबद्दल प्लॅन केला. आता मी इथं बसलोय असं न समजता तुम्ही त्यातलं स्पष्टीकरण म्हणून किंवा लोकांचं असं म्हणणं आहे की विनोद कुलकर्णीच तुमच्या मागचा किंग मेकर आहे, अशी काही चर्चा झाली होती का की तुम्ही? नाही, असा कोणताही प्लॅन नव्हता किंवा काही नव्हता. पण एक मित्रत्वाच्या नात्यानं म्हणजे त्यावेळेस तशी सिच्युएशन क्रिएट झाली होती की मी माझे जे पहिल्यापासूनचा ग्रुप आहे या ग्रुपमधले काही काही विषय आमचे बरेच टोकापर्यंत गेले
त्यानंतर मी म्हणजे आमच्या सगळ्यांचीच मानसिकता झाली होती, म्हणजे आमच्या ग्रुपची पण सगळ्यांची मानसिकता झाली होती की त्रासदायक हा, त्रासदायक आहे की बँकेमुळं फार आपलं वाईटपणा येतोय आणि आपले मित्रपरिवार दुरावत चाललाय. ह्यामुळं मी त्यावेळेस त्या गोष्टीतनं थोडं बाजूला झालं. सेट म्हणजे मागं आलो मी. म्हणजे जनता बँकेचा नगरपालिकेच्या राजकारणाचा तसा अर्थार्थी काही संबंध नाही, काही संबंध नाही. तर तुम्ही हे जनता बँकेत तुम्ही सक्रिय झाला आणि पुन्हा तुम्ही जनता बँक असेल, शिवराज्याभिषेक असेल, ह्या कामामध्ये तुम्ही स्वतःला गुंतवून घेतलं. तुमच्या नगरपालिकेच्या राजकारणाचे वारसदार सुद्धा तुम्ही निवडले. ह्याच्यावर आपण बोलू, पण मला तुमची पार्श्वभूमी जाणून घ्यायची की तुमचं एक घराणं आहे. जसं साताऱ्यामध्ये राजे शिर्के, राजे महाडिक, मोहिते हे एक पंचकुळी घराणं आहे असं चर्चा असते साताऱ्यातली. आणि तुमच्या सगळ्या म्हणजे तुम्हीच एकटे नाही, समजा आमचा मित्र सागर राजे माडिके, सुहास राजे शिर्के, अमोल मोहिते ही जरा वरची आहेत, ही पंचकुळीतली आहेत, वरच्या घरातली. ती पंचकुळी नेमकी भानगड काय आहे आणि लोकांना सुद्धा पंचकुळी हा शब्द सातारा शहरात एक फेमस शब्द आहे की पंचकुळी. तर ही लोक कुठली आहेत, तुमचं मूळ घराणं कुठलं आणि पंचकुळी भानगड काय आहे ह्याच्याविषयी तुम्ही काय सांगितलं तर त्याचाही लोकांना त्या विषयावर सुद्धा एक माहिती मिळेल. तर पंचकुळी तुम्ही जर इतिहासाचा जर अभ्यास म्हणजे तुमचा आहे त्यात काही विषय नो डाऊट. तर पंचकुळी ही अशी घराणी आहेत म्हणजे ती संस्था नव्हती ॲक्च्युली पहिली, की जी पहिल्यांदा ज्यावेळेस शिवाजी महाराज ह्याच्यात आले, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करायचं चालू केलं, त्यावेळेस जी स्थापित संस्था नव्हती त्यातली ही घराणी आहेत. म्हणजे आता तुम्ही खाली कोकणात गेला तर सुर्वे भेटतील, तुम्हाला मोहिते भेटतील, इकडं तुम्ही पाटणला गेला राजे महाडिक भेटतील. अशी ही एक 5-6 घराणे त्यांना पंचकुळी, ज्यांचे नंतर शिवाजी महाराजांच्या बरोबर बेटी आणि रोटी अशा प्रकारे जे रोटी व्यवहार झाले की त्यांच्यातल्या मुली आमच्यात आल्या, आमच्यातल्या मुली त्यांच्यात गेल्या. अशातनं ती झालेली घरे पै पाहुण्यांची ती काही घरं आहेत त्या काळातली. असा हा पंचकुळीचा इतिहास आहे. ह्या पंचकुळीलाच राजघराण्यातल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याची किंवा अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होण्याची मुख्य जे काही विधी असतात ते करण्याची परवानगी असं बोललं जातं बाहेर. आम्हाला त्यातलं ते आता हिंदू धर्माप्रमाणे कसं असतं की बाबा त्या घरातली माणसं खांदा देत नाहीत किंवा त्यांचं जे क्रियाक्रम असेल ते त्यांच्या पै पाहुण्यांनीच करावं. हा पहिल्यापासून असं चालत आलेला एक आपलं हे रीतिरिवाज आहे. त्याप्रमाणे ते अजून चालू आहे. त्यात काय असं वेगळा अधिकार आहे किंवा काय नाही, पै पाहुणे आहेत म्हणूनही करतात. आता तुमचं जे घर साताऱ्यात आलं तर तुमचे वडील काय करत होते, आई काय करत होती आणि मग तुमच्या घराला काय राजकीय वारसा आहे का किंवा राजकारणात तुमच्या घरातलं कोण सक्रिय होतं का? आता आमची तसं बघायला गेलं तर आमचं गाव संगमेश्वर तालुक्यात किंजळ म्हणून गाव आहे. तिथं आता धरणामध्ये गाव ॲक्च्युली उठलं, पण ते तिकडं आमचं संस्थान होतं, तिथं आम्ही सगळे. तर आमचे आजोबा त्यानंतर शाहू महाराजांकडे परत ती पहिल्यापासून संबंध असल्यामुळे साताऱ्यात आले. मग त्यावेळी शेती हाच व्यवसाय होता, त्या ह्याच्याप्रमाणे आमचं चालू होतं. आमचे फॅमिलीत म्हणजे 11 चुलते, म्हणजे 11 भाऊ आणि 2 आत्या, एवढी मोठी फॅमिली आमची आहे. त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आम्हाला म्हणजे संबंध आमचे प्रत्येक भावाचे आता आता सगळे मूळ घर एकच होतं, पण कालांतरानंतर सगळे आता सेपरेट होत गेलेत. चुलत अशी भावकी वाढलेली. आणि आमच्या वडिलांचा पहिला फोटोग्राफी व्यवसाय होता, त्यांनी क्रशरचा व्यवसाय केला. एक आमचे चुलत भाऊ जे दादा महाराजांबरोबर नगरसेवक होता, प्रकाश मोहिते म्हणून, त्या काळात ती हिट होता त्यावेळेस. त्याला 1-2 पिढ्या आमच्यात जे गेल्या, मोठा भाऊ होता तो. अशी पार्श्वभूमी आहे. म्हणजे अगदी फार मोठी नाही, पण जेमतेम बेताचं कष्ट करून खाणारं कुटुंब आमचं. फार मोठ्या प्रॉपर्ट्या किंवा फार मोठे बिझनेस असे काही नाही. सर्व्हिसमन आहेत आमच्यात, म्हणजे अगदी शिपाई पण काम करणारा आमच्यात आहे आणि मॅनेजर म्हणून पण काम करणार, पण ती जे त्याच्या स्वतःच्या पायावर कष्टानं उभी राहिलेली आमचं कुटुंब आहे. तुमचं शिक्षण किती झालं? म्हणजे नगरपालिका चालवायची म्हटल्यानंतर शिक्षण सुद्धा लागतं, तर शिक्षण झालंय का तुमचं? शिक्षण माझं 10वी मी इंग्लिश मिडियममधनं केले. SME स्कूलमध्ये मी होतो. तिथून नंतर SY पर्यंत मी DG कॉलेजला होतो. पण नंतर SY नंतर घरातल्या जबाबदाऱ्या, आमच्या 3 बहिणी होत्या, त्यांची लग्न ह्या सगळ्या ह्याच्यातनं मी कंपनीत कामाला गेलो. 1-2-3 दिवस MIDCत पण काम केलं आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी व्यवसायात नंतर आलो मी. ते पण शिवेंद्रराजेंच्यामुळं आलो.
वाळूच्या व्यवसाय झालो, त्यांनी ट्रकला लोन दिलं अजिंक्य बँकेतून, अशा बऱ्याचशा गोष्टी. आणि आत्ता मध्यंतरीच्या कोविडच्या काळात ज्यावेळेस सगळं ठप्प होतं त्यावेळेस ह्याच्यात यशवंतराव मुक्त विद्यापीठातनं मी आत्ता BA ग्रॅज्युएशन झालेली. आणि आत्ता मग तुमचा व्यवसाय काय? आता ट्रान्सपोर्टेशन व्यवसाय आहे. जे सिमेंटच्या गाड्या खाली धक्क्यावर चालतात तिथं आपल्या ट्रान्सपोर्टेशन चालतं. तुमचं घर 3 खोल्यांचं पत्र्याचं आहे असं शिवेंद्रराजेंनी एकदा प्रचारामध्ये भाषणामध्ये मुद्दा वापरला की अमोल मोहिते हा आमचा स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार आहे, 3 टर्म नगरसेवक राहून सुद्धा पत्र्याच्या खोलीमध्ये राहतोय म्हणून. तर तुम्ही जाणीवपूर्वक पत्र्याच्या खोलीत राहता का बडेजाव दाखवायची इच्छा नाही का नगरपालिकेत पैसे खाल्ले नाहीत? तुम्ही 3 टर्म नगरसेवक होता आणि आमची सातारा शहरात किंवा महाराष्ट्रात जिथं जिथं नगरसेवक होतात तर तो पैसे खातोच अशी एक त्याच्याविषयीची प्रतिमा आहे. आणि शिवेंद्रराजे सातत्यानं स्वच्छ प्रतिमेचा आमचा उमेदवार आहे असं सांगत होते. तुमच्यावर कुठं भ्रष्टाचाराचा आरोप बी 3 टर्म झालेला नाही. तर तुम्ही 3 टर्म मग नगरसेवक म्हणून कसे निवडून आला? कारण निवडून यायला सुद्धा पैसे लागतात. पहिलं जर इलेक्शन म्हणलं तर व्यवसायाचं जर सांगायचं म्हणजे भ्रष्टाचार हा विषय जर सांगायचा झाला तर तुम्हाला सुरुवातच सांगतो की आमची फॅमिली सगळे सरळ मार्गी आहेत. मी तुम्हाला मगाशी आत्ता पण सांगितलं की मी कष्ट करून कमवून खाणारे, जेवढं मिळेल त्यात समाधानी, पण आबरूला कुठं हात लागायला नाही पाहिजे ही आम्ही पहिल्यापासून आमच्या अख्ख्या फॅमिलीनं जपत आलं आहे. त्या आस लागायत. आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार केलात मी. म्हणजे मी एकही रुपया नगरपालिकेतनं आज तागायत घेतला नाही ना कॉन्ट्रॅक्टरकडनं. कॉन्ट्रॅक्टरसुद्धा टेंडरची जी कामं असायची तीसुद्धा आमच्या ग्रुपमध्ये मुलांना आम्ही द्यायचो की जेणेकरून बाबा आपल्या ग्रुपमधलं पण रोजगार त्यातनं मिळावा. त्यामुळं सुद्धा माणसं आमच्याबरोबर माझ्याबरोबर आजसुद्धा आहेत जी पहिल्यापासून आहेत. ती आजपासून एक पण माणूस असा बाजूला गेला आहे आणि माझ्या उलटं म्हणजे विरोध गेला आहे किंवा असं काही नाही. तर ह्याच्या पारदर्शक कारभार मी स्वतः उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं. त्यावेळेस तुमच्याकडं हा नगरपालिका सेक्शन होता, तुमचं येणं जाणं असायचं, पण बंद दरवाजा करून काम कधी मी केलेलं नाही. त्यावेळेस सुद्धा मी ओपन दरवाजा ठेवूनच काम केलेलं नाही. पारदर्शक कारभार हेच आपलं ह्याच्यासुद्धा पुढं हेच धोरण राहणार. तुमचा पारदर्शक कारभाराचं धोरण राहणार आहे, पण तुमचा कडक स्वभाव हा जो आहे किंवा जो बेधडक स्वभाव आहे की एकदम ठासून बोलणं, तर जे तुमच्या संपर्कातली माणसं आहेत त्यांना ते बरं वाटतं. त्यांना माहिती आहे अमोल मोहिते असाच बोलतो, असाच वागतो किंवा दबंग स्टाईलमध्येच त्याचं वागणं बिगणं तो मनानं चांगला असला तरी त्याचं वागणं हे असंच आहे. ते काय एक्सेप्ट केलेलं आहे लोकांनी. पण ते माची पेठेपुरतं किंवा उद्या जनता बँकेत आहे, तुमच्या वाळूच्या ग्रुपमध्ये, तुमच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये किंवा तुमचा जो काही शहरात मित्रपरिवार आहे ह्यामध्ये तो दबंग स्वभाव रुजलेला आहे. पण आता तुम्ही अख्ख्या सातारा शहराचं प्रतिनिधित्व करणार आहात आणि अख्ख्या सातारा शहराचं प्रतिनिधित्व करताना काहीतरी तुम्हाला स्वभावाला मुरड घालावी लागणार किंवा तुम्हाला आता तुम्ही अतिशय कमी संवाद साधता लोकांशी. म्हणजे एक चांगली बाजू पण आहे, तुमचा नेताही शिवेंद्रराजे तसाच आहे की तो लोकांचं तासभर ऐकून घेतो आणि 5 मिनटं बोलतो. शिवेंद्रराजेंची प्रतिमासुद्धा तशीच आहे की ते कमी बोलतात. मग तुम्ही त्यांच्याकडनं शिकलाय कमी बोलायचं का काय? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देऊन तुम्ही हे सांगा की आता संवादाची तुमची पद्धत बदलेल का? कारण बदलावी लागेल असं आमच्यासारख्याला वाटतं की शहर हे वेगळी गोष्ट आहे. शहर आता बारकं नाही आपलं, साधारण 2.5 लाख लोकांचं तुम्ही प्रतिनिधित्व करणार आहे. तुम्ही पूर्वी 5,000, 6,000, 7,000 जनतेचं प्रतिनिधित्व केलेले. जरी उपनगराध्यक्ष झाला तरी शेवट तुमच्याशी संबंधित लोक आणि ज्याचं कामही तीच लोक येतात. आता अख्खं शहर तुमच्याकडे अपेक्षेनं बघते. आपल्या शहराची वाटचाल सुद्धा महापालिकेच्या दिशेनं निघालेली आहे. म्हणजे उद्या महापालिकेचं सुद्धा ह्यात रूपांतर होणार आहे. अशा वेळेस तुम्हाला असं वाटतंय का की आता काही बदल जर आपण नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो तर काही बदल आपण केले पाहिजे? असं काय मला अजून वाटलं म्हणजे वाटत नाही, वाटणार पण नाही. कारण की मला नाही वाटत की जर स्वभाव माझा तर आहे तो तडकाबडकी की होणाऱ्या कामाला मी हो म्हणतो, नाही होणाऱ्या कामाला नाही म्हणतो. जर समजा न होणाऱ्या कामासाठी जर मी गोड बोलून त्या माणसाकडनं मला काय पाहिजे किंवा काय असली अपेक्षा मला नाहीच आहे ना, कसल्या अपेक्षा काय असेल ते स्पष्ट बोलायचं. होणार असलं तर होणार, नसेल तर नाही होणार. त्याचा थोडाफार तोटा होतो पण ठीक आहे, त्याचा काय फरक पडत नाही. कारण जर ज्या माणसाचं काम होणार आहे त्याचं 5 मिनिटात जर काम झालं, भलं माहीत त्याशी जास्त नाही बोललं पण त्याचं काम झालं त्याला सॅटिस्फॅक्शन त्यात मिळतं ना. त्यामुळे तो आपोआप त्याचं काम झालं त्याला बाकी मतलब काय ना माझ्याशी. कमी बोलण्याची सवय आधीपासून आहे का शिवेंद्रराजे कमी बोलतायत आपला नेता कमी बोलतोय म्हणून ती लावून घेतली? नाही, मला पण पहिल्यापासून कमी बोलायची सवय आणि काम करायची जास्त सवय. म्हणजे पहिल्यापासून
जे सांगेल तेवढं आणि जे आपल्याला पटतंय तेवढंच काम करायचं, नाहीतर आपलं. आता तुम्हाला नगरपालिकेची उमेदवारी दिली शिवेंद्रराजेंनी, पण उदयनराजेंचा सुद्धा त्यामध्ये वाटा आहे तुमची निवड करण्यामध्ये, किंवा तुमच्या निवडीला त्यांनी विरोध केला नाही. म्हणजे मी जे काही शहराचं आता राजकारण बघितलं त्यामध्ये काही प्रभागामध्ये जलमंदिरमधनं फोन केले की अमुक उमेदवाराला नको, अमुक उमेदवाराला मतं द्या. तसं नगराध्यक्षपदाच्या बाबतीत उदयनराजेंनी केलेलं नाही. म्हणजे अमोल मोहितेला मत देऊ नका आणि तमुकला द्या अशी भूमिका घेतलेली नाही. दोन राजांमध्ये मनोमिलनपणे आणि संघर्षपणे, दोन राजे भाऊभाऊपणे आहेत आणि शत्रूपणे आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आता तुम्हाला उमेदवारी मिळाली भाजपाची, भारतीय जनता पार्टीची. म्हणजे जरी शिवेंद्रराजेंनी दिली असेल तरी आता तुम्ही भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व नगरपालिकेमध्ये करणार आहात. अशा वेळेमध्ये उदयनराजे शिवेंद्रराजेंमध्ये समन्वय साधण्यात तुम्हाला यश येईल असं तुम्हाला वाटतं का? आणि शिवेंद्रराजेंना जसा तुम्ही न्याय द्याल तसा उदयनराजेंना सुद्धा तुम्ही न्याय देण्याची भूमिका घेऊ शकाल काय? नक्कीच. म्हणजे दोघांना न्याय देण्याचा म्हणजे दोघांचा सुद्धा उद्देश की लोकांचं कामं होणं हाच असेल. ह्याच्या व्यतिरिक्त काही दोघांचा वेगळा उद्देश नाही. दोघांची जरी पार्टी वेगळ्या असल्या तरी आता लोकसभेला सुद्धा आम्ही त्यांचं काम केलेलं आहे. मोठ्या महाराजांचं, उदयनराजेंचं पण केलं आहे, बाबांचं पण केलं आहे. की गेले 2 इलेक्शन आम्हीच त्याचं शहरातलं जे काही नियोजन असेल ते आम्हीच करतो. त्यामुळे फार काय मला असं नाही वाटत की अडचण येईल, कारण लोकांचं काम होण्याशी मतलब. आपल्याला काय काम झालं तर ते दोघांनाच फायदा होणार आहे, का माझा वैयक्तिक फायदा नसणार आहे. कारण माझं काय पुढं काय जाऊन काय राजकारण मला पुढं हे जाऊन करायचं नाही. फक्त बाबा या दोघांना सुद्धा कुठं अडचणीत न येता दोघांना त्याचा, मला नगराध्यक्ष पद मिळालं त्याला भाजपला सुद्धा त्याचा फायदा व्हायला पाहिजे आणि या 2 महाराजांना सुद्धा फायदा व्हायला पाहिजे. नाही, हा प्रश्न मी ह्यासाठी विचारला की 2006 पासून तुम्ही नगरसेवक आहात आणि 2006 पासूनच 2 राजांचं मनोमिलन झालं. तर अनेक नगरसेवक आधनंमधनं शिवेंद्रराजेंच्या वाड्यावरची उदयनराजेंशी संपर्कात असतात, उदयनराजेंचे शिवेंद्रराजेंच्या संपर्कात असतात. पण तुमचा उदयनराजेकडे कधी फारसा वावर दिसला नाही आणि उदयनराजेंशी फारसा समन्वय दिसला नाही, मला तर दिसला नाही, पत्रकार म्हणून दिसला नाही. आणि तुम्ही उदयनराजेंकडं उमेदवारी मिळाल्यानंतरच मला जलमंदिरला दिसला. तर भविष्यामध्ये तुमचा जलमंदिरशी सुद्धा कनेक्ट राहील का? की बाबा एक राजा म्हणून, एक खासदार म्हणून, भाजपचे खासदार म्हणून, किंवा नगरपालिका आता मनोमिलनात आहे, दोन्ही पार्ट्या एकाच झेंड्याखाली कमळाच्या चिन्हावर लढलेल्या आहेत. अशा वेळेस तो समन्वय साधावा लागेल, तर तो तुम्ही साधू शकाल का? म्हणजे तुम्हाला ते कॉन्फिडन्स आहे का की बाबा आपल्याला आता ही तारेवरची कसरत आहे पण मी करेन? तारेवरची कसरत जरी असली तरीसुद्धा पक्ष एकच आहे. त्यामुळे पक्षाच्या जो काय अजेंडा आहे त्याप्रमाणे दोघांच्या ह्याच्या अजेंड्यावरच चालायला लागेल. आणि फार काय मला असं अडचण वाटत नाही की महाराजांकडे जाऊन किंवा बाबांच्याकडे जाऊन यायला पाहिजे आणि उदयनराजेंकडे पण जाऊन यायला नाही पाहिजे. कारण ठरलेल्या गोष्टी आहेत, ठरलेली कामं आहेत, दोघांकडे दोघांचे अजेंडे जातात, दोघं त्याला मान्यता देतात. म्हणजे हे पहिलं मी बघितलेलं मनोमिलनात बघितलेलं हे दोघांकडनं फायनल होऊन येतो. त्यानंतर तो फायनल झाल्यानंतर तोच पुढं मग मांडला जातो. त्यामुळे फार काही मला नाही वाटत की अडचणीचा विषय वाटतं. तर 2-3 मागच्या 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये असं झालेलं आहे की ठराविक लोकांच्या वॉर्डमध्येच विकास कामं होतात. कुरघोड्याचं प्रचंड राजकारण नगरपालिकेमध्ये चालतं. म्हणजे समजा 2 पार्ट्या ज्यावेळेस एकत्र येऊन काम करतात त्यावेळेस इकडच्या 4 नगरसेवकांचं भलं होतं आणि तिकडच्या 4 होतं आणि बाकीच्यांच्या वॉर्डात काय होईल का नाही याची शाश्वती नसती. तर अख्ख्या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा आणि सगळ्यांना समान तत्वावर सर्व लोकप्रतिनिधींना, म्हणजे जे भाजपच्या चिन्हावर सुद्धा निवडून येतील आणि काही अपक्षसुद्धा निवडून येण्याची शक्यता आहे, तर सगळ्यांना समन्यायी काम किंवा सगळ्यांच्या वार्डाचा, शहराचा सगळा विकास व्हावा अशा भूमिकेतनं तुम्हाला काम करता येईल का? सामान्य नागरिकाचा हेतू म्हणजे सामान्य नागरिकालाच समोर ठेवून कामाचा आपलं उद्देश आहे. म्हणजे काम आपण त्या पद्धतीनेच करणार. त्यामुळं हेवे दावे हे चालूच राहतात. पण आपला उद्देशच काय आहे की सामान्य माणसाला त्या गोष्टीचा फायदा नगरपालिकेचा व्हायला पाहिजे आणि तो विकास त्यांचा विकास होण्यासाठी आपण तिथं आज नगराध्यक्ष म्हणून जाणार आहे. त्यामुळे हेवे दावे हे चालूच राहणार, कुरघोड्या ह्या चालूच राहणार. कुरघोड्या झाल्या नाही तर नगरपालिका कसली ते तुम्हाला माहिती आहे. जनरल बॉडी तुम्ही बघतात त्या होत राहतील, पण आपल्याला काम करायचं आहे आणि आपण कामच करत राहायचं. म्हणजे सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून तुम्ही काम करा. आता दुसऱ्या 2-3 अपेक्षा अजून सातारकरांच्या आहेत. एक ते शिवेंद्रराजे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये,
सातारा शहराला सुद्धा साधारणतः म्हणजे मी जे बघतोय तर 95 नंतर पहिल्यांदा मंत्रिपद मिळालेलं आहे. म्हणजे साधारण मध्ये 30 वर्षाचा कार्यकाळ झालेला आहे. शिवेंद्रराजे मंत्री होऊन सुद्धा आत्ता नुकतंच 1 वर्ष झालेलं आहे. 1-2 दिवसच आता होत आहेत 1 वर्ष झालेलं आहे. तर लोकांच्या अपेक्षा आहे की शहरामध्ये सांडपाण्याची उत्तम व्यवस्था असावी, शहरातलं जे रस्त्याचं आहे ते सिमेंटचे रस्ते असावेत आणि सतत ते खोदले जाऊ नयेत. शिवाय भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आहे, धुळीचा प्रश्न सातारा शहरातल्या जनतेनं आता फार मोठ्या प्रमाणात सतावतो की हे मूलभूत जे प्रश्न आहेत किंवा आता तुम्ही बघितलं असेल तर गुरुवार बागेपासून राजवाड्याच्या बागेपर्यंत हे ज्या अवस्था अतिशय दुरावस्था आहे. म्हणजे पुण्यात जर आपण गेलो तर सारसबागेसारखी बागा किती सुंदर ठेवलेली आहे. तर अशा बागा ज्या आहेत आपल्या किंवा ऐतिहासिक जे काही दस्तावेज आहेत आपले, समजा राजवाडा आहे, पार्किंगची समस्या आहे. शहरात आता शहर एवढं मोठं झालेलं आहे आपलं की सगळ्यांच्या घरामध्ये एक 4 चाकी वाहन आहे. तर ह्या सगळ्या बाबींवर सुद्धा तुम्ही सर्वांगीण विचार करून की सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करता येणं शक्य आहे तुम्हाला. कारण 5 वर्षाचं पद आहे हे काय तुम्हाला आता वर्ष, सव्वा वर्ष किंवा नगरसेवकातनं निवडायचं असं नाही. तर तुम्हाला एक प्रचंड व्यापक संधी आहे. तर ह्या सगळ्या प्रश्नांना तुम्ही भिडणार आहात का? सगळ्या प्रश्नांवर काम, कारण तुम्ही 3 टर्म नगरसेवक काम केले, तुम्हालाही प्रश्न माहिती आहेत. माहिती नाहीत अशातला भाग नाही किंवा मी नवीन सांगतोय असं नाही, तुम्हालाही माहिती आहे. पण कधी कधी आपण आपल्या प्रभागापुरतं, आपल्या रहिवासापुरतंच आपण बघतो, दृष्टी आपली लांबपर्यंत जात नाही. तर सामान्य माणसाच्या मनात गाडीत कचरा टाकण्यापासून की भटक्या कुत्र्यांपर्यंत अनेक समस्या लोकांना दिसत असतात. तर हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय मास्टर प्लॅन तयार करणार आहात का? नाही, नक्कीच. म्हणजे काय आहे की ह्या कामासाठीच मी तिथं निवडून जायचं. म्हणजे शिवेंद्रराजेंनी सुद्धा किंवा उदयनराजेंनी सुद्धा तिकीट मला देण्याच्या मागचं नगराध्यक्ष पदाचं की हाच हेतू होता की आज शिवेंद्रराजेंना वर मिनिस्ट्री आहे, त्यामुळं आपल्याला फंडिंगची आता काही कमतरता नाही. कारण की ह्या आता काँक्रिटीकरणाकडे आपण हळूहळू वळत चाललो आहे. बघा तुम्ही आज जर गेला तर खालचा स्टेडियमच्या इथला रोड पहा, भूविकास बँकेच्या इथला, तो पण काँक्रिटीकरण झालं आहे. त्याला व्यवस्थित ड्रेनेज त्यात इन्क्लूड केलं आहे. परत लाईटच्या वायरी तुमच्या त्याची एक लाईन वेगळी घेतलेली आहे, पाण्याची वेगळी घेतलेली आहे. परत तुम्ही पोहे नाका ते कनिष्क हॉटेल आपलं कार्यालय तिथपर्यंत तो एक रोड, त्याला सगळं पूर्ण प्लॅनिंगनं बोथ साईड हे धरलेलं आहे. पण ह्या गोष्टी होत असताना ह्याला फंडिंग हा महत्त्वाचा विषय. तो फंडिंगचा विषय आता महाराज साहेब आपले मिनिस्टर असल्यामुळे हा प्रश्न मिटणार आहे. आणि ती कामं प्रॉपर कशी क्वालिटीची व्हावीत आणि ती कामं समजा त्या कामाला 6 महिने लागणार असेल तर त्याचा पाठपुरावा घेऊन ती 3 महिन्यात किंवा 4 महिन्यात कसं करता येईल ह्यासाठी नक्कीच माझं प्राधान्य राहणार आहे. आता कचऱ्याचा विषय एक फार मोठा आपल्या म्हणजे आत्ता इथं तो आपल्या रोडवर एवढे कचरा आपले होत नाही. पण तुम्ही जर सोनगाव डेपोच्या इकडे जर गेला तर तुम्हाला नाक धरूनच जायला लागतं. कारण तिथंसुद्धा आपण जे प्रक्रिया करायला लागतात त्यावरसुद्धा अभ्यास चालू आहे. त्यावरसुद्धा आम्ही वर्किंग म्हणजे माझं पहिल्यापासूनच चालू आहे. आत्तासुद्धा त्याच्यावर आम्ही एक प्रोजेक्ट आहे इंदोर टाईप काय आपल्याला करता येते का हे सुद्धा मी एक एजन्सीला सांगितले. म्हणजे इंदोरचा तुम्ही विषय काढला, इंदोर सिटी तुम्ही बघितली का? कारण देशात सर्वात स्वच्छ शहर असा किताब त्यांना मिळालेला आहे. तिथे तुम्ही गेला होता का? गेलोय, मी एकदा जाऊन आलोय. पण तिथला प्रोजेक्ट मी आता युट्यूबवर आहे, आता मी गेले 1-2-3 महिने वर्किंग करतोय. मी प्रश्न त्यासाठीच विचारला की युट्यूबवर तुम्ही बघितलं असणार तर तुम्हाला इंदोरला जाऊन पण आलं पाहिजे की येणार नक्की निश्चित. दुसऱ्या शहरांमध्ये जे चांगलं आहे ते आपल्याला अडॉप्ट करायला लागेल. थोडाफार खर्च होईल, थोडाफार त्रास होईल. जे काय स्वार्थ असतील कोणाकोणाचे काय ते थोडेसे बाजूला ठेवून ह्या गोष्टीला आपल्याला काहीतरी कडक निर्णयसुद्धा घ्यायला लागतील. त्यातनं लोकंसुद्धा अंगावर येतील. ह्या सगळ्या गोष्टींची मानसिकता माझी आहे. पण ही सर्वसामान्य केंद्रबिंदू ठेवूनच आपण ह्या गोष्टी करायला लागतील. आणि दोन्ही महाराजांनाच फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांची पण काही अडचण नाही आहे. आता दुसरं तुम्ही जर बघितलं तर अजिंक्य तारा जसं तुम्ही म्हटलं बागा आपल्या डेव्हलप करायला पाहिजे, तर नक्कीच बागा डेव्हलप करायला पाहिजे. त्यात छोट्याशा गोष्टी असतात मायनर, म्हणजे गवत कुठं काढलेलं नाही, काय नाही, त्या गवत जास्त उगवतं, मेंटेनन्स नाही आहे. बरं त्या बागांपासून सुद्धा नगरपालिकेला सुद्धा इन्कम, कारण नगरपालिका आपली टॅक्सवर चालतील, नगरपालिकेचं पण इन्कम वाढायला पाहिजे. अशा दृष्टिकोनातून पण आपण वर्किंग करतो. आता मी माझ्या अजेंडावर असं घेतलं होतं की जे साताऱ्यातल्या काही जी ठिकाणं आहेत, 4 भिंती असू किंवा आता शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून अजिंक्य ताऱ्याला एक जवळजवळ 100-125 कोटीचा फंड मिळतो आहे.
म्हणजे टुरिझम डेव्हलप करायचं. आपल्या इथे तळी आहेत, ती तळी डेव्हलप करायची. पुढं जाऊन अजून काय आपल्याला त्यासाठी ई बसेस म्हणजे ऑनलाईन आपल्याला त्याची सातारा शहर टाका तर सातारा शहराला व्हिजिट तुम्ही कुठलं करू शकता की ती आपण स्वतः डेव्हलप करायचे. जे तळी असतील किंवा जुन्या काय काय वास्तू आहेत की जेणेकरून पर्यटन आता आला की डायरेक्ट कासला जातो, तो तसं न थांबता शहरात थोडा फिरला तर शहरासाठी सुद्धा त्याचं उत्पन्न वाढेल, शहरासाठी इन्कम होईल. अशा गोष्टी आपण माझ्या डोक्यात प्लॅन आहे त्याचं वर्किंग करायला लागेल पुढे जाऊन. तुमच्या डोक्यात प्लॅन आहे, पण तुम्हीच एक योजना सुरू केली होती की नगरपालिकेतल्या गरीब मुलांना सेमी इंग्रजीचं शिक्षण द्यायची, आणि नंतर तुमचं पद गेलं, तुमची सत्ता गेल्यानंतर ती योजना बंद झाली. तर ह्या गरीब मुलांसाठी सुद्धा काय करावं, त्यांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेप्रमाणे सगळ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. पण आज गरीब मुलगा सुद्धा जाऊन इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतोय आणि नगरपालिकेच्या शाळेत शिकत नाही, कारण ते उत्तम दर्जाचं नाही, त्या प्रतीचं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा आता रयत शिक्षण संस्थेनं नगरपालिकेच्या शाळा मागितल्या होत्या, त्या आम्ही त्या डेव्हलप करू, पण दिल्या गेल्या नाहीत. आणि मग आपणही नीट चालवायच्या नाही, दुसऱ्यालाही द्यायचं नाही. तर ह्या अशा सगळ्या अनेक प्रश्न आहेत, आपण त्याच्यावर बोलू. पण आता आज आपण नगराध्यक्ष पदाच्या ह्याच्यावर जास्त बोलू, नंतर वेळोवेळी आम्ही आरसपाणीच्या माध्यमातून आपल्याला बोलू. 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत की ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये उदयनराजेंवर फार अन्याय झाला आणि त्यांना जागा वाटपामध्ये फसवलं गेलं. तर तुम्हीसुद्धा चर्चेत होता. तर खरंच जागा वाटपामध्ये त्यांना फसवलं का? बनकर आणि सुनील काटकर तुम्हाला मॅनेज झाले असे सातारा शहरात चर्चा आहे. तर वस्तुस्थिती आहे का तशी की ही दोघं तुम्हाला मॅनेज झाली म्हणून? नाही, आता कसं आहे की जिथं ताकदीची माणसं आहेत हा क्रायटेरिया होता की निवडून येण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे त्या उमेदवारांना प्रेफरन्स देऊन तशी उमेदवारी आम्ही दिलेले आहेत. त्यात काय आता सुजाता राजे महाडिक ह्या 5 टाईम नगरसेविका आहेत, परत घोडके वहिनी 5 टाईम, ह्या ताकदीचे लोक आहेत. मग तिथं आता आम्ही तिथं काय बदल करू शकतो का? जयवंत भोसले तिथं आमचे उमेदवार, आम्ही तिथं जयवंत भोसलेला दिले आहेत, अशोक मोरे त्यांच्याबरोबर आहेत. असं जिथं जिथं आता पॉवरफुल जिथं जिथं त्यांची जेवढी क्षमता की महिलांच्या जागा तुम्ही पण त्यांच्याकडे पहिल्यापासून महिला आहेत. आता काही काही ठिकाणी तिथं नव्हते, तिथं बनकरांना आम्ही तो वॉर्ड सोडला, वर वसंत लेवेंना सोडला, अख्ख्या 2-2 सीटा तिथं दिल्यात ना आम्ही. तिथं हे ज्या आपलं काय ते अण्णा लेवेंच्या बरोबर अशोक शेडगे त्यांचे पण ताकदीचे उमेदवार आहेत ना तिथं. तिथं आम्ही हा क्लेम केला की बा हां त्यांची ताकदीचे तिथं त्यांना द्या. पण 6 पुरुष त्यांना गेले आणि 19 पुरुष तुमच्या वाट्याला आले आणि सातारा विकास आघाडी कुमकुवत करायचा प्लॅन नाही तसा काय प्लॅन किंवा तसं काही नाही, हे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. पण तुम्ही जर उमेदवारी सुनील काटकर काय वाद घालायचे का ही जागा आम्हाला द्या, का आपलं तुम्ही हो म्हटला की तुमच्या नाही हे आमच्या वाटाघाटी 4 दिवस चालू होते, 4-5 दिवस. म्हणजे तिकीट वाटप व्हायच्या आधी 4-5 आमच्या मीटिंग झाल्या. दोन्ही महाराज होते, म्हणजे महाराज नव्हते असं पण नाही, महाराज पण होते या मीटिंगला. शेवटच्या क्षणाला आली नाही, सुरुवातीच्या पण होती. सुरुवातीला एकदा होते, नंतर शेवट आली. सुरुवातीला पण होते परत शेवट पण होते. पण क्रायटेरिया एकच होता की जो ताकदीचा आहे त्याला ती सीट द्यायची आणि तिथून ती माणसं निवडून आणायची, असा विषय होता. त्यात काय अन्याय झाला आहे किंवा काय नाही हे आता त्या बनकर साहेब आणि सुनील काटकर साहेब ह्यांच्या विरोधकांनी तो प्रोपोगंडा केलेला आहे किंवा त्यांना तिथं त्यांच्या गटबाजी आणि त्यांच्या ह्याच्यात त्यांना कसं वाईट ठरवायचं. आता मनोज शेंडे आहेत, तिथं पण आम्ही माघार घेतली. आनंद शेंडे आमचा उमेदवार असताना आम्ही तिथं माघार घेतली, त्यांना सीट दिली. परत करंजात त्यांना ह्यांचं दिलं आपल्या बबन इंदलकर, ही आहेतच ना, ह्यांना दिलीच ना, आम्ही सोडलेच ना सीटा. तुम्हाला ज्यावेळेस उमेदवारी मिळाली तर तुम्हाला कशी ती उमेदवारी मिळाली, म्हणजे तुम्हाला कसं समजलं की तुमचं नाव नगराध्यक्षपदाला? म्हणजे शिवेंद्रराजेंनी स्वतः सांगितलं का पार्टीतनं फोन आला भाजपकडनं का काय, म्हणजे कसं तुम्हाला? ॲक्च्युअल आमच्या इथं अख्ख्या दोन्हीकडनं पण त्यांच्या उदयनराजेंच्या गटाकडनं पण नावं गेली होती. म्हणजे मायामध्ये संग्राम बर्गे, परत काका धुमाळ आणि अजून कोण मनोज शेंडे, अशी त्यांच्याकडनं 3 नावं गेली होती. आमच्याकडनं सुद्धा 5 नावं गेली होती वर पार्टीकडं. म्हणजे माझं एक नाव, अविनाश कदम, अशोक मोने, जयेंद्र चव्हाण, जयवंत भोसले, अशी 5 नावं. यातनं वर जाऊन सिलेक्शन झाल्यानं वरनं नाव आलं ते महाराजांकडं आलं. त्यांनी मग आम्हाला पुढं फॉरवर्ड केलं. फॉरवर्ड शेरगावकर पाटील म्हणून आमचे वकील आहेत पार्टीचे,
त्यांना फोन आला की शिवेंद्रराजेंचा की आपण अमोल मोहितेंचा फॉर्म भरून घ्या, त्यांचं वरनं नाव आलेलं आहे खाली. मग त्यावेळेस काय भावना होती की आपण शिवेंद्रराजेंबरोबर एवढी वर्ष काम केलं, त्याचं फळ मिळालं का चांगलं काम केल्याचं फळ मिळालं, नेत्यानं एवढा आपला अगदी अगदी म्हणजे उत्साह एवढा निर्माण झाला की एवढा आनंद निर्माण झाला की बाबा आपण एवढे दिवस केलेल्या कामाचं आपल्याला चीज झालं आणि एवढं फळ आपल्याला मिळालं की जे आपण निस्वार्थ जे काम मी केलं, म्हणजे निष्कलंक, निस्वार्थ, पारदर्शक कारभार, ह्या सगळ्या गोष्टीचा मला फायदा झाला याला. मग परत कंटिन्युअस माझे 3 टर्म मी नगरसेवक होतो, त्याचा फायदा झाला. जनता बँकेचा फायदा झाला. जनता बँक लॉसमध्ये असताना आपण सगळ्यांनी मिळून त्या वर काढली. 0 NPA जे इतिहास आपल्याला होता ते 0 NPA झाला माझ्या कारकिर्दीत. परत बाहेरचे आपल्याला जिल्ह्याच्या तुम्ही आता 0 NPA वगैरे सांगता, लोकांचा असा समज आहे की तुम्हाला फार बुद्धी नाही किंवा तुम्हाला अभ्यास नाही. तर तुम्ही जनता बँकेचे चेअरमन म्हणून ज्यावेळेस काम केला तर त्यावेळेस तुम्ही काय अभ्यास केला होता का नाही, हे तुमच्या अभ्यासू प्रतिमा अशी समाजासमोर काय येत नाही. आता ते लोकांचा बघण्याचा व्ह्यू आहे. पण ज्यावेळेस आपण काम करतो त्या कामात जर पारदर्शक काम तुम्ही जे कसं करता किंवा तुमचे आता कोण मॅनेजर आहे ज्याचा माझा संबंध येतो की प्रत्येक गोष्ट वाचल्याशिवाय आणि प्रत्येक गोष्टीत सेविंग झाल्याशिवाय तर बँक फायद्यात येणार नाही. पर्सनल त्यात काय घ्यायचं नाही, जे तुमच्याकडनं शिकलो की पर्सनल कधी घ्यायचं नाही. बँकेचा फायदा पहिला. ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात, वैयक्तिक स्वार्थ जर काय नाही ठेवला तर कुठं बँक कधीच अडचणी येणार नाही, हे मी तुम्हाला लिहून देतो. बरोबर आहे. म्हणजे संचालकांनी वैयक्तिक स्वार्थ ठेवला नाही. आणखी एक तुमच्यावर आरोप झाला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये की अमोल मोहितेंना वर उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे पवार म्हणून कार्यकर्ते त्यांनाच उमेदवारी दिली आणि विरोधी उमेदवाराला उमेदवारीला वॉर्ड सोडला असता तर चांगलं झालं असतं. तर असा एक आरोप तुमच्यावर झाला की तेवढा स्ट्रॉंग उमेदवार नव्हता आणि अमोल मोहितेनं अट्टाहासानं ती उमेदवारी मागून घेतली. तर ती उमेदवारी मागून घेण्यामागं नेमकं काय लॉजिक होतं किंवा काय कारण होतं? नाही, उमेदवारी कशी ठरली होती की एक उदयनराजे पार्टी, एक शिवेंद्रराजे पार्टी. आता तिथं 3 उमेदवाऱ्या भाजपच्या ज्या पहिले उमेदवार आहेत हे द्यायचं फायनल झालं होतं. म्हणजे विद्यमान नगरसेवक जे आहेत की त्यांना द्यायलाच पाहिजेत, कारण त्या भाजपचे पहिल्यापासून आहेत. त्यामुळं तिथं उदयनराजेंकडनं पंडित मॅडमना उमेदवारी गेली. मग ती काय आम्ही दिलेली नाही आहे, पक्षाचीच आहे ती पक्षाची आहे आणि ती उदयनराजेंच्या गटाकडे आलेली सीट आहे. आणि मी स्टँडिंग तिथं नगरसेवक होतो, त्यामुळे पुरुष ही जी कॅटेगरी आहे त्यातले उमेदवारी आमच्याकडे राहिली. ह्यात कट पार्शलिटी केली किंवा काय केली, जे समोरचे पवारांच्या विरोधातले जे उमेदवार होते ते उदयनराजे गटाचेच होते. त्यांचा क्लेम उदयनराजेंकडे असणार. तो काय आमच्याकडे पार्टीत नसत. जरी पवारांना दिलं नसेल तिसरं कोणतरी आमच्या पार्टीतलं झालं असतं, कारण ती त्यांना उमेदवार त्यांची नव्हतीच. पवारांनाच का उमेदवारी दिली? पवारांचं म्हणजे पवार हे पहिल्यापासून आमच्या मंडळात सक्रिय आहेत. म्हणजे एक रवींद्र खरात म्हणजे OBCमध्ये मी ज्यावेळेस हे घेतलं त्यावेळेस ते एक होते आणि पवारांच्या मिसेस. पण संतोष पवारांचा कॉन्टॅक्ट, त्यांची केबलची लाईन आहे. परत मंडळातनं गणपती मंडळ ती स्वतः वैयक्तिक वेगळं चालवतात. म्हणजे जरी नवरात्र उत्सवात ते आले असतात तरी गणपती उत्सव स्वतंत्र करतात. त्यामुळे लोकांचा टच आहे, लोकांचे परिचित आहे. आणि त्या वहिनी ज्यावेळेस ओपन महिलाचं कॅटेगरी होती, म्हणजे आरक्षण पडलं होतं पहिल्यांदा ह्या चेंज व्हायच्या आधी, त्यावेळेस वहिनींचे 2 राऊंड फिरून झाले होते, पवारांचे 2 राऊंड फिरून झाले होते. तेव्हा दुसरं कोणाला देऊ शकत नाही, कारण रवींद्र खरात OBCमधून येतात, त्यांना आपण देऊ शकत नाही. ओपनच्या ह्याला ओपनच द्यायला पाहिजे, अशा ह्याच्यातनं त्यांची उमेदवारी आली. म्हणजे मित्राला किंवा कार्यकर्त्याला न्याय द्यावा रिस्क घेऊन, असं तुम्हाला वाटलं मग तुम्ही संतोष पवारांची उमेदवारी केली असं तुमच्या नाही. पण कॅलिबर आहे ना त्यांचं, कॅलिबर पण पाहिला पाहिजे ना. त्यांचं लोकांशी टच आहे, लोकांपर्यंत पोचलेले आहेत ते. प्रशांत अय्यरराव तुमचे नातेवाईकच आहेत आणि ते म्हणत होते की अमोल मोहितेंना वर मत द्या आणि माझ्यावर अन्याय झाला म्हणून मला खाली मत द्या. तर ते तुमचे नातेवाईक असताना मग तुम्ही त्यांचा का नाही विचार केला? तर करणार, त्यांचा विचार कसा करणार? आता तो त्यांच्या प्रचाराचा एक भाग झाला की लोकांची सहानुभूती मिळवायची की अमोल मोहितेंनी माझ्यावर अन्याय केला आहे. पण मी अन्याय कसा केला? तुमची मागणी कोणाकडं? त्यांची मागणी उदयनराजेंकडं.
उदयनराजेंकडची सीट कोणाला दिली? BJPला ज्या स्टँडिंग उमेदवार होत्या आशा पंडित यांना गेली. म्हणजे मी कुठं अन्याय केला? जी पुरुष आमच्या पार्टीचा जे विषय आहेत, आमच्या पार्टीत जर आले असते, शिवेंद्रराजेंना त्यांनी तिकीट मागितलं असतं तर तो विचार त्यांनी केला असता ना महाराजांनी. म्हणजे तुम्ही अन्याय केलेला नाही असं तुमचं म्हणणं. नाहीच केला ना. सरळ आहे ना की ज्यांनी ज्या पार्टीतनं त्यांनी तिकीट मागणी केली तिथंच त्यांना न्याय मिळणार ना. का शिवेंद्रराजे येऊन म्हणणार त्यांना की बाबा तू तिकडे मागणी केली, मी तुम्हाला देतो? अख्खे वॉर्ड तुम्ही बनकरांना सोडले, अण्णा लेवेंना सोडले, तसं हा वॉर्ड बाबा नाही ना, मला तेवढा क्लेम नाही ठेवता आला, कारण की मी अध्यक्षपदाला इच्छुक होतो. खाली काय फारसा नव्हतो मी. आणि माझी खाली ओपनची सीट माझी सुद्धा खाली, समजा मला वर नसतं मिळालं तर मला लढायला लागलं असतं ना खाली त्या सीटवर. मग ती मानसिकता होती का की वर नाही मिळालं तर का नाराजी? नाही नाही, नाराजी विराजी काय नाही. मला जर समजा वर नसतं दिलं तर मी खाली ओपन झाले तिथं लढणार होतो. पहिल्यांदा ते पण विचार नव्हता लढायचा. पण परत सगळ्या आमच्या मंडळाचा सगळ्यांचा सगळे मित्रपरिवार जो आहे त्यांचं म्हणणं झालं की बाबा इलेक्शन हे लढवायला लागेल, त्या ह्याच्यात राहायला लागेल, कारण समाजकार्य करायचं काय तू थांबणार नाहीस. आणि त्याला जोड जर राजकीय नसेल तर ते काम पण होऊ शकत नाही. आपण अमोल मोहितेंशी बऱ्याच विषयावर गप्पा मारल्या, विषय भरकटले सुद्धा, इकडे गेले तिकडे गेले असे. कारण एकतर अजून अमोल मोहिते अधिकृतरित्या नगराध्यक्ष व्हायचे आणि तरीसुद्धा मला असं वाटलं की आपण अमोल मोहितेंशी बोललं पाहिजे. कारण नगराध्यक्ष निवड होण्यापूर्वी अमोल मोहिते काय सांगतायत ह्याला सुद्धा महत्त्व आहे आणि नगराध्यक्ष झाल्यावर अमोल मोहिते काय सांगतात, ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्यामुळं आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा होता. त्यामुळं अमोल मोहिते शिकले कसे, अमोल मोहितेंचा स्वभाव काय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि आधीच्या भागांमध्ये मी 2 वेळा बनकर आणि सुनील काटकरांनी खुलासा केला पाहिजे. आता अमोल मोहितेंनी खुलासा केला आहे, पण तो खुलासा असा की भाजपचे नगराध्यक्ष असल्यासारखा त्यांचा खुलासा आहे, तो राजकीय खुलासा आहे. पण कधीतरी बनकर आणि काटकरांनी सुद्धा एक आरसपाणी चॅनलवर मी आज त्यांना आवाहन करतो की बनकरांनी काटकरांनी कधीतरी 21 तारखेच्या निकालानंतर त्यांच्यावर जे आरोप होत आहेत, पण दोघांनी स्वतंत्रपणे त्यांच्या आरोपांना त्यांनी आरसपाणीवर उत्तर दिलं पाहिजे. कारण सातारा विकास आघाडीचं जे नुकसान झालेलं आहे, तर सातारा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये अशी भावना आहे की ते उदयनराजेंच्या पार्टीचं नुकसान हे शिवेंद्रराजेंपेक्षा काटकर आणि बनकरांनी जास्त केलेलं आहे. असे जे काही आरोप होत आहेत, भले त्यांच्या विरोधकांनी करते, पण अख्ख्या सातारा शहरात त्या आरोपांवर चर्चा आहे. आज अमोल मोहिते कमी बोलतात असं आपण ऐकून होतो, पण ते 40-42 मिनटं आपल्याशी त्यांनी संवाद साधलेला आहे. आणि अमोल मोहितेंनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आपल्याला. म्हणजे सगळ्याच प्रश्नांची उत्तर काय एका भागात जाणून घ्यावीत असं काही नाही, पण पुढेही त्यांची वाटचाल आहे. मित्र म्हणून आपण त्यांच्यासोबत असू आणि पत्रकार म्हणून आपण त्यांच्या विरोधात असू. म्हणजे मित्र म्हणून त्यांनी चांगला कारभार करावा, त्यांच्या चांगल्या गोष्टीमध्ये आपण त्यांच्यासोबत जाऊ. पण ते कुठं चुकले तर पत्रकार म्हणून आपण त्यांच्यावरसुद्धा आसूड ओढू. म्हणजे हे 25 वर्षाची माझी पत्रकारिता आहे. म्हणजे शिवेंद्रराजे, उदयनराजे, विलास काका, मकरंद आबा, लक्ष्मणराव तात्या अशा अनेकांबरोबर मी काम केलं. कुठं नेतृत्व म्हणून काम केलं, कुठं मैत्री म्हणून काम केलं. तरीसुद्धा पत्रकार म्हणून माझी भूमिका वेगळी आहे आणि मित्र म्हणून माझी भूमिका वेगळी आहे. अमोल मोहिते नगराध्यक्षपदी निवडून येऊ शकतात खात्रीनं, म्हणूनच आज आपण त्यांची मुलाखत घेतलेली आहे. मित्रप्रेमापोटी आपण त्यांची मुलाखत घेतलेली नाही. आणि पुढं 5 वर्ष आपण 4 वर्ष प्रशासकाचा कारभार बघितलेला आहे, आधीचा सुद्धा मनोमिलनातला कारभार बघितलेला आहे, थेट नगराध्यक्षावरचा कारभारसुद्धा बघितलेला आहे. आणि थेट नगराध्यक्षांनी अचूक किंवा चांगला कारभार नाही केला त्यावेळेस आपण आसूडसुद्धा ओढलेले आहेत. ते लेखणीच्या माध्यमातून ओढलेले आहेत. त्यावेळेस आरसपाणी चॅनल नव्हता, पण अजून मी लेखणीतसुद्धा काम करतो आहे आणि आता बोलतो आहे सुद्धा. तर अमोल मोहितेंच्या काळामध्ये अमोल मोहिते असतील किंवा 50 नगरसेवक जे काही निवडून येतील त्यांच्यावरसुद्धा आपण अंकुश ठेवण्याचं काम जनतेचा प्रतिनिधी म्हणून, पत्रकार म्हणून आपण निश्चितपणे करूयात. अमोल मोहितेंनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. भ्रष्टाचारमुक्त कारभाराची हमीसुद्धा त्यांनी आपल्याला दिलेली. म्हणजे ज्या निकषावर शिवेंद्रराजेंनी त्यांना उमेदवारी दिली त्याच निकषाचं पालन त्यांच्याकडनं पुढं होईल अशी अपेक्षा सातारच्या जनतेची आपलीसुद्धा आहे. आणि सगळ्यांना बरोबर घेऊन ते काम करतील. होला हो म्हणतील, नाहीला नाही म्हणतील आणि कदाचित तात्पुरतं ते लोकांना आवडणारही नाही म्हणलेलं, पण दीर्घकाळानंतर त्याचं उत्तर नाहीच असेल तर आधीच नाही म्हणलेलं काय चांगलं, अशा भूमिकेतनं ते काम करतील. जनता सहकारी बँकेमध्ये त्यांनी गेली 1.5-2 वर्ष ते चेअरमन म्हणून काम करत आहेत. तर चेअरमन म्हणून काम करताना त्यांनी 0% NPA
सातारा जिल्ह्यातून पुणे जिल्ह्याचं कार्यक्षेत्र ही त्यांच्या कामाची वैशिष्ट्य ठरलेली आहे जनता बँकेमध्ये. जनता बँकेला जसा त्यांनी पूर्णवेळ न्याय देण्याचा प्रयत्न केला तसा नगरपालिकेलाही ते न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करू. त्यांना जिंकून येण्यासाठी आपण शुभेच्छा देऊ आणि जिंकल्यानंतर सुद्धा 10-15 दिवसानं पुन्हा महिन्यानं आपण त्यांचा आढावात्मक मुलाखत घेऊ किंवा अमोल मोहिते तुम्ही असं बोलला होता महिन्याभरात काय काम केलं, म्हणजे महिन्याभरात बोलू किंवा 50 दिवसानं 100 दिवसानं 100 दिवसात अमोल मोहितेंची काय कामगिरी झाली त्यांना आपण प्रश्नही विचारू किंवा कुठं काय आपल्याला दिसलं तर आरसपाणीचा कॅमेरा ते शूट करेल आणि ते अमोल मोहितेंना दाखवेल किंवा हे अमोल मोहिते तुम्ही म्हटलं होतं भटक्या कुत्र्यांचं काहीतरी करेन, काय केलं आहे का सांगा आम्हाला, धूळमुक्त साताऱ्यासाठी तुम्ही काय केलं आहे का सांगा, रस्त्याला पडलेल्या खड्ड्यावर तुम्ही काय केलं. कारण 5 वर्षाचा नगराध्यक्ष आहे, त्यानं बोललं पाहिजे आणि ते जर बोलले नाही तर आम्ही स्वतःच बोलू तुमच्याशी की अमोल मोहिते आमच्या चॅनलवर यायला तयार नाहीत, आम्ही तुमच्याशी संवाद सांगतोय. आरसपाणीच्या माध्यमातून आपण प्रश्न विचारू. शेवटी कुठलाही प्रश्न नगराध्यक्षपदाच्या उमेदवारापर्यंत नगराध्यक्षांपर्यंत पोचले पाहिजे. 2 राजांनी मिळून अमोल मोहितेंची निवड केलेली आहे, ते सार्थ ठरवतील आरसपाणीच्या प्रेक्षकांना आम्हालासुद्धा विश्वास आहे. त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि ते यांनी आपला वेळात वेळ काढला, कारण निकालाच्या आधी उमेदवार शक्यतो बोलत नाही, ते म्हणतात निकाल लागू देत, पण त्यांनाही विश्वास दिसतोय की जसा आपल्याला विश्वास आहे की ते निवडून येतील त्यांनाही विश्वास दिसतोय, त्यामुळे त्यांनी आपल्याला वेळ दिला. धन्यवाद मोहिते सर. नमस्ते.